सोयगाव तालुक्यातील घोरकुंड येथील जिल्हा परिषदच्या शाळेतून लपवलेल्या अवैध देशी दारूच्या बाटला चक्क शालेय विद्यार्थिनीने पोलिसांच्या समक्ष काढून देत तरीही बनोटी पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने बनोटी पोलीस निष्क्रिय असल्याचा आरोप घोरकुंड येथील महिलांनी केलाय। आक्रमक झालेल्या घोरकुंड येथील महिलांनी चक्क मोर्चा काढत सोयगाव पोलीस ठाणे गाठून गावात सुरू असलेली अवैध देशी दारूची विक्री बंद करण्याची मागणी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे। देवाभाऊच्या कार्यकाळात अवैध धंदे बंद करण्यासाठी महिलांना पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागते, ही मोठी शोकांतिका असल्याची महिलांनी सांगितलंय। दरम्यान गावातील अवैध देशी दारूची विक्री बिनधास्त सुरू आहे। बनोटी पोलिसांचे आर्थिक व्यवहारातून हात बरबडले असल्याने कोणतीही कारवाई केली जात नसल्याने महिलांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला होता। घोरकुंड गावात गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेच्या परिसरात अवैध देशी दारूची सर्रास विक्री सुरू आहे। शाळेच्या समोर, शाळेच्या पाठीमागे व नदीच्या पात्रात या अवैध विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे। त्यामुळे शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना मोठा त्रास होतोय। तडीराम शाळेच्या भोवती धिंगाणा घालतात, तसेच शेतात ये-जा करणाऱ्या महिलांना नदीच्या पात्रात जाताना व येताना त्रास होतो। नवऱ्याने उधार पिलेल्या दारूचे पैसे दारू विक्री करण्याला देण्यासाठी लाडक्या भावाने लाडक्या बहिणींना दिलेल्या पैशातून द्यावे लागत आहे। तर घरातील वस्तू, डाळ दाणे विकून नवरोबा दारू पित असल्याने अनेक महिलांनी विरोध केल्याने नवऱ्याच्या हाताचा मार खावा लागत असल्याचे काही महिलांनी सांगितले। यामुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले असून काहींचे कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याची कैफियत महिलांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या समोर मांडली आहे। बनोटी दूरक्षेत्राचे पोलीस अधिकारी या अवैध दारू विक्रेत्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप महिलांनी केला असून 2 दिवसात गावातील अवैध दारू विक्री बंद न झाल्यास सोयगाव पोलीस ठाण्यात आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी थेट मागणी महिलांनी निवेदनात केली आहे। निवेदनावर भारती साबळे, स्वाती साबळे, कविता साबळे, वर्षा पठाडे, सुमन पठाडे, भारती भोई, सविता साबळे, सुवर्णा भोई, सुनीता साबळे आदींसह गावातील महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत। दरम्यान लाडक्या भावांनी पैसे न देता लाडक्या बहिणींना सुरक्षा द्यावी अशी मागणी देखील महिलांनी केली। सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल हे सोयगाव पोलीस ठाण्याअंतर्गत सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यात यशस्वी होतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। गावामध्ये कधी दारू बंद झाली नाही, तुमच्या पोराला बोलावतो का दारू प्यायला आमच्या घरी? ज्या दिवशी पोलीस गावामध्ये आले दारूची बंदी करायला, या महिलांना गाळा द्यायचं काय काम आहे त्यांचं? हे त्यांच्या शेजारचे, हे 2-3 जण त्यांच्या शेजारचे, ती बाई रोज गाळा देते यांना। इंडिया न्यूज TV 24 करिता निलेश पाटील, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।